मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राहुल गांधी रोड शो करणार अशी माहिती समोर येते। मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी यांच्यासोबत मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांची चर्चा सुरू आहे। त्यामुळे या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये काँग्रेस सुद्धा ताकदीने मैदानात उतरायचं ठरवतेय असं दिसतंय। खरं तर नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस पूर्ण ताकदीने उतरली आहे का हा प्रश्न विचारला जात होता, पण आता मात्र पक्षाचे वरिष्ठ नेते मैदानात उतरताना दिसतील। सुष्मिता भदाणे पाटील आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सुष्मिता, एक प्रकारची रणनीती ठरतीये की वरिष्ठ नेत्यांना मैदानात उतरवायचं, याचा अर्थ काँग्रेस सिरियस दिसते। नक्कीच अनेक अर्थांनी सगळ्याच राजकीय पक्षांनी मुंबईचा गड राखण्यासाठी, मुंबई महानगरपालिका काबीज करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केलेले आपल्याला पाहायला मिळतात। राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत संवाद साधत रोड शोचं नियोजन हे केलं जाणार आहे। मुंबईच्या विविध समस्यांना घेऊन आजवर काँग्रेसनं मैदानात हे प्रश्न मांडलेले होते आणि आता रोड शोच्या मदतीनं सुद्धा मुंबईतील उमेदवार हे राहुल गांधींशी भेट घेतील आणि त्यानंतर हा रोड शो केला जाणार आहे। या संदर्भातल्या विविध बैठका या कॅम्पेन कमिटीच्या वतीनं केल्या जात आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिल्लीतील प्रमुख हायकमांडचे जे नेते आहेत ते वारंवार याबाबत नियोजन करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर प्रकाश आंबेडकर सुद्धा या सगळ्या नियोजनाचा भाग असणार आहे। त्यामुळे एकत्रितपणे वंचित आणि काँग्रेस हे एकत्र प्रचार करताना सुद्धा आपल्याला मैदानात पाहायला मिळतील, परंतु प्रमुख आकर्षण हे राहुल गांधी यांचा रोड शो असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।